नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्व देशमुख कुटुंबांनी रम्या आणि विजयचा पूर्ण पिच्छाच धरलेला असतो. रम्या आणि विजयचं परत लग्न करायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं, कारण रम्या आणि विजय लग्नाचं फक्त नाटक करतायत ही गोष्ट देशमुख कुटुंबांना कळलेली असते. तसंच मग आता त्याच्यानंतर काव्या रम्या आणि विजयला बोलवून घेते आणि काव्या म्हणू लागते की तुमचं लग्न झालं तेव्हा मी कोणीच तिथे नव्हतो, त्याच्यामुळे तुमचं साग्र संगीत लग्न व्हायलाच हवं आणि त्यांनी लग्नाची पूर्ण तयारी केलेली असते. ही सर्व गोष्ट पाहता रम्या विजयची तर बोलतीच बंद झालेली असते. आता त्यांनी लग्न करायचं की नाही हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. रम्या आणि विजय नेमकं काय करणार हे आपल्याला पुढे कळणारच आहे, की दोघं ते खरंच लग्न करणार हेही आपल्याला पाहायचं आहे. पार्थने मंगळसूत्र आणलेलं असतं, नंदिनीने अक्षदा बनवलेल्या असतात, तर जीवाने अंतरपाट आणलेला असतो. आता त्यांची ही धूमधडाक्यातली तयारी पाहता आता रम्या विजय खूपच मोठ्या प्रश्नामध्ये पडलेले असतात. त्यांच्या पायाखालची पूर्ण जमीनच सरकलेली असते. रम्या आता चिडते आणि मोठ्याने ओरडत म्हणते की हा सगळा काय वेडेपणा लावलाय. लग्न लावायचं म्हणजे सोपी गोष्ट नसते, त्याच्यासाठी गुरुजी लागतात आणि आता त्यांनी तर गुरुजींना सुद्धा बोलवलेलं असतं. जे सगळेच खूप खुश असतात. रम्याची ही सगळी चाल आहे ही गोष्ट काव्या आधीच ओळखून बसलेली असते आणि त्यांच्या चेहऱ्याचे असे रंग उडालेले पाहता त्यांना तर ही गोष्ट कन्फर्मच होते. पुढे आता रम्या आणि विजय लग्न करणार की नाही हे आपल्याला पुढील भागामध्ये कळणारच आहे. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.